हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। तर काल जो व्हिडिओ तुम्ही बघितला आहे शॉपिंगवाला तोच व्हिडिओ आज कंटिन्यू होते, कारण कालचा व्हिडिओ खूप लॉंग झाला असता म्हणून शॉपिंगचे 2 पार्ट केले। त्यानंतर समोर ज्या वस्तू दिसत आहेत तुम्हाला या सगळ्या 60 वाल्या होत्या, जसे की फ्लावर पॉट आहे, त्यानंतर तुळशी वृंदावन आहे, मॅमच्या हातातलं जे आहे ना ते सुद्धा, हे पण, आणि त्यानंतर ही जी बरणी आहे ना हे पण 60 वालीच होती। हे जे कप वगैरे ट्रे बघितले ना तुम्ही तर ते 80 वाले होते। त्यानंतर हे समोरचे जे दिसत आहे हे सगळ्या 60 वाल्या वस्तू आहेत। त्यानंतर समोर हे जे बाउल दिसत आहे ना तर हे 20 ला होते। हे सर्व काही दिसतंय ते सगळं 20 वालेच होतं। त्यानंतर आता या वस्तू सगळ्या 60 वाल्याच होत्या। त्या पाठीमागे जो टिफिन दिसतोय मॅमच्या हातामध्ये जे असलेलं, त्यानंतर हा छोट्या मुलींना खेळण्यासाठी चहाचा सेट होता। त्यानंतर हे सगळं काही 60 वालंच होतं। बाकी या ज्या वस्तू दिसत आहे ना तर हा जो कंपोस्ट आहे हा 100 वाला, त्याच्यानंतर हे पाठीमागे जे सर्व काही दिसतंय ही बॉटल 100 वाली, हे सगळं काही 100 वालं होतं। हा आरसा। त्यानंतर आता आम्ही इथून बाहेर बॉम्बे मार्केटमधून हा जो हार आहे ना त्यांनी 200 रुपये सांगितले होते, पण केले त्यांनी कमी। त्यानंतर हे जे आहे प्रत्येकाची प्राइस अलग अलग होती, 100, 120, 150, तर करतात ते कमी। एकदम मस्त होते हार। तर आम्ही बघत होतो। हा जो आहे हा 150 रुपये सांगितला त्यांनी। त्यानंतर हे लॉंगमध्ये पण भरपूर प्रकारच्या व्हरायटी तिथं बघायला मिळाल्या आणि छान होते। हे मॅमच्या हातातलं त्यांनी 300 रुपये सांगितले आणि हा जो आहे हा 200 रुपयाला सांगितला। त्यानंतर हे जे मोतीवाले दिसत आहे ना तर 250 रुपये सांगत होते। त्यानंतर हा जो मी घातला आहे ना तर त्याचे फायनल त्यांनी 200 रुपये सांगितले। आणि पुढे दिसत आहे ना तर हे 150 रुपये, हा जो आहे तो पण 150 रुपये, त्यानंतर 350, 400 असे प्रत्येकाची प्राइस अलग अलग होती। तिथं हार बघितल्यानंतर आता आम्ही पुढे निघालो। इथं दाबेलीचा स्टॉल असतो, छान असते दाबेली, पण काही दाबेली नव्हती त्याच्यामुळे आम्ही पाणीपुरीच खाल्ली। आणि त्यानंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर पुढे निघालो तर हे जे कानातले आहे ना तर हे कानातले खूप सुंदर होते। त्याची प्राइस काही आम्ही विचारली नाही कारण घ्यायचे नव्हते आम्हाला। पण ह्या ज्या बांगड्या आहेत ना यावाल्या तर या 300 रुपये सांगितल्या त्यांनी। तर छान होत्या सगळ्या बांगड्या, प्रत्येकाची इथं पण प्राइस अलग अलगच होती। तर आता समोर परत हे जे कानातले दिसत आहे हे कानातले, त्यानंतर समोर हे जे ड्रेस दिसत आहे तर हे ड्रेस 1700, 1800, 2000 असेच होते।
त्यानंतर हे जे लेहंगे दिसत आहे ना, इथं गेलो होतो आम्ही, पण काऊच्या आणि मिठूच्या मापाचे इथं काही नव्हते. त्यानंतर हे जे ड्रेस दिसत आहे हे 500 रुपयाचा सेट होता. त्यामध्ये ओढणी, टॉप आणि पॅन्ट होती. मॅम हे जी ट्राय करताय ना, तर हा पण 500लाच होता, पण याच्यावर काही ओढणी नव्हती. याच्यामध्ये 3 कलर होते, त्यातला एक मॅमने घेतला. आणि हा जो ग्रीनवाला दिसते हा पण 500लाच होता. आणि हा जो कॉर्ड सेट दिसतोय ना, तर हा 350ला होता. छान होते कॉर्ड सेट पण. त्यानंतर पुढे बघा पर्स आहे. इथं लेहंगे बघत होतो मिठूच्या मापाचे, तर इथं काही नव्हते, पण काऊच्या मापाचे होते. तर हा जो आहे त्यांनी 600 रुपये सांगितला. त्यानंतर इकडे बघा छोट्या छोट्या मुलींचे होते, सुंदर होते मुलींचे लेहंगे, छान होते. त्यानंतर हा जो येलोवाला दिसतोय तर हा त्यांनी फायनल 580 सांगितला. काऊच्या मापाचा होता, पण मला काही आवडला नाही, तर मी नाही घेतला मग. त्यानंतर समोर आलो आम्ही आता. तर समोर बघितलं तर या लेडीज पॅन्ट होत्या, कोणतेही घ्या तर 250 रुपयाला होती. मॅम बघत होत्या, पण त्यामध्ये काही साईज नाही मिळाली आम्हाला. त्यामुळे आता आम्ही तिथून पुढे निघालो. तर पुढे आम्हाला खरं तर लेहंगा घ्यायला आलो होतो आम्ही काऊला आणि मिठूला. तर काही ठिकाणी साईजच मिळत नव्हती, तर काही ठिकाणी कपडा आवडत नव्हता. त्यानंतर तिथे बघितलं आणि तिथं काही पसंत नाही पडला आम्हाला. त्यानंतर आम्ही आता पुढे निघालो. हे जे फ्लावर दिसत आहे ना, तर 60 रुपये डझन, 80 रुपये डझन, प्रत्येकाची प्राईज अलग अलग होती. त्यानंतर पुढं हे जे दिसत आहे कंगवे वगैरे 10 रुपयाला. त्यानंतर हे जे छोट्या पिन आहे ह्या 30 रुपयाला जोडी होत्या. त्यानंतर हे क्लचर 10-10 वाले होते, छान होते क्लचर पण. त्यानंतर आता पुढे निघालो तर ही जी ज्वेलरी इथं जरा थोडीशी महागच होती. तर हे जे आहे ना, हे तिनं 200 रुपये सांगितलं आम्हाला. तर इथं पण आम्ही काही थांबलो नाही, त्यामुळे आता आम्ही पुढे निघालो. हे कमळाचं फूल त्यांनी 50 रुपयाला एक आणि 80 रुपयाला जोडी सांगितली. त्यानंतर हे मोदकचे साचे, हा जो छोटा पाट आहे ना, हा 30 रुपयाला सांगितला त्यांनी. त्यानंतर हे जे सिल्वर कोटिंगवाल्या प्लेट आहे, या 30-30 वाल्या होत्या, कोणतेही घ्या 30 वालीच होती सिल्वर कोटिंग प्लेट. छान होत्या प्लेटी पण, आणि प्रत्येक प्रकारच्या होत्या, अलग अलग साईज होती, अलग अलग डिझाईन होती. त्यानंतर आणि हे मोदक जे साचे आहेत ना, हे
त्यानंतर हा जो हार आहे ना तो त्यांनी 100 रुपयालाच सांगितला, पण पॅन्डल मात्र मोठं होतं. त्यानंतर हे बघा कानातले, बांगड्या छान होतं. हे समोर ज्या टोप्या आहे सुंदर होत्या. त्यानंतर पुढं हे क्लचर जे आहे ना, तर हे क्लचर 30 वाले, 40 वाले आणि हे जे आहे ना ते 120ला सांगितलं. त्यानंतर हे पण 40 रुपयाला सांगितलं. त्यानंतर पुढे निघालो तर हे कोणतंही घ्या 150 रुपये जोडी होतं. छान होतं. तर लेहंगा बघत बघत आम्ही ना डायरेक्ट रामकुंडावरच पोहोचलो. आम्हाला माहिती पण नव्हतं रामकुंड एवढं जवळ आहे ते, म्हणजे ऐकून होतो की रामकुंड जवळ आहे, पण मग नेमकी रस्ता आम्हाला तो माहीत नव्हता. पण आम्ही रामकुंडावर पोहोचलो, चांगली गोष्ट आहे. वातावरण खूप छान झालेलं होतं, थोडा थोडा पाऊस पण चालू होता, खूप प्रसन्न वाटत होतं. तर आम्ही पुढे काही गेलो नाही, जास्त फिरलो नाही तिथं, कारण आम्ही रामकुंडावरच पोहोचलो होतो 5:30ला आणि आम्ही घरातून निघालो होतो 12ला. त्यामुळे आम्हाला खूप लेट झाला होता. तर हे बघा गोदावरी नदी, इथे 7:15ला दररोज गोदा आरती होत असते. मी आलेली एकदा इथं गोदा आरतीला, नंतर पण कधीतरी येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करेल. तर बघा किती प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे. थोडी थोडी रिमझिम पण चालू होती. आम्ही आता रामकुंडावरून निघालो, तर परत आता सुरुवातीपासूनचा रस्ता आम्हाला आता सुरू झालेला आहे. तर तिथंच एक दुकान दिसलं, म्हणलं बघू लेहंगा मिळतो की नाही मिळतो. तर लेहंगे छान होते तिथं, पण तिथं फक्त 18 नंबरपर्यंतचाच लेहंगा होता आणि काऊला 22 नंबरचा लेहंगा लागतो. तर लेहंगे खूप छान होते. मग काय तिथं नाही घेतला आम्ही, कारण लेहंगा काही तिच्या मापाचा नव्हताच.
त्यानंतर आता आम्ही पुढे निघालोले. पुढे म्हणजे डायरेक्ट घरीच निघालो होतो आम्ही, कारण आम्हाला तेथे 6:15 झाले होते आणि चालता चालता हे टॉप्स दिसले तर तेथे सहज शूट घेतला. पलीकडे जे टॉप्स दिसत आहे ना ते 50 रुपयाला होता. आणि त्यानंतर स्टॉपवर आलो तर 1 मिनिटामध्येच आम्हाला बस मिळाली. आम्ही आता बसमध्ये बसलोय. तर येथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चलो बाय.